स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो 10 नोव्हेंबरची एक तारीख आलेली आहे टीईटीच्या संदर्भातील. म्हणजे टीईटी आपली यावर्षीची 2024 ची जी होणारी टीईटी आहे ही टीईटी 10 नोव्हेंबरला होणार आहे आणि आपल्याकडे फक्त उरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता 60 दिवस. आणि या 60 दिवसाचं आपल्याला नियोजन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वांना विषय माहिती आहे की मराठी आहे, 5 विषय आहे. मराठी आहे, इंग्रजी आहे, परिसर अभ्यास आहे, बाल मानसशास्त्र आहे, गणित बुद्धिमत्ता आहे. विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे. या विषयापैकी महत्वाचा विषय आपण नियोजन मराठीचं कसं करायचं हे आपण बघणार आहोत. मराठीचा विषय आणि त्यानुसारच टीईटीला मराठीचा विषय पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि जास्त मार्क्स आणि आपण पास होऊ शकतो असा हा विषय आहे. आणि कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स आपण या विषयाचे घेऊ शकतो. त्याचं नियोजन करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत याबद्दल आपण पाहतो या व्हिडिओमध्ये. या सविस्तर पाहतो आपण. महत्वाचा विषय आहे त्यामध्ये अभ्यासक्रम सविस्तर माहिती. म्हणजे अभ्यासक्रम काय आहे मराठीचा याची सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण हवेत गोळ्या मारून आपल्याला उपयोग नाही. म्हणून अभ्यासक्रम काय आहे मराठीचा, म्हणजे विषय मराठी चालू आहे आपला, मराठी विषयाचा अभ्यासक्रम काय आहे याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. मराठीचा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला काढून घ्यायची आहे. नंतर प्रत्येक प्रकरणाचा अभ्यासक्रम, म्हणजे प्रत्येक प्रकरणाचा जो क्रम आहे तो क्रम कसा आहे, प्रकरण कसे आहेत, म्हणजे मराठीमधलं प्रकरण कोणतं, लिंग विचार कधी येतं, नंतर शब्दाच्या जाती काय आहे, या जो प्रकरण आहे त्या प्रत्येक प्रकरणाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहिल्या जसं एखादे मोरावारंबीचं पुस्तक आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे तर तुम्ही पहिल्यापासून सुरू केलं तर एकदम शेवटपर्यंत वाचायचं आहे असं नाही. ढोर मेहनत करून काही उपयोग नाही, आपल्याला स्मार्ट स्टडी करायचा आहे. म्हणून याकरता आपल्याला कोणते प्रकरण आहेत त्याचा क्रम आपल्याला माहित करणे गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे हे मागील प्रश्नपत्रिका. आपल्याला माहिती आहे 2013 ते 2023 पर्यंत म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत आपलं पेपर झालेले आहेत. मग यामध्ये झालेले जे पेपर आहेत ह्या मागील प्रश्नपत्रिका मराठीमध्ये कसे आलेले प्रश्न आहेत, प्रश्नाचा प्रकार कसा आहे, प्रकारचं गांभीर्य पाहून आपल्याला ते पाहायचं आहे, जे अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे असणं आपल्याकडे गरजेचं आहे आणि ते आधी काढून घ्यायचं आहे. माझे मागचे पण व्हिडिओ आपल्याला माहिती आहे, त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय नियोजन आपल्याला कसं करायचं आहे. CTET TET पास होण्याच्या 5 टिप्स पण मी सांगितलेल्या आहे. त्यामधला हा एक टिप्स आहे विद्यार्थी मित्रांनो की जे मागील प्रश्नपत्रिका आपल्याकडे असणं गरजेच्या आहेत. म्हणजे PYQ आपल्याला साईटवर पण भेटेल, गुगलला तुम्ही कुठेही सर्च करा, तुम्हाला ते PDF स्वरूपात तुम्हाला मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. तोच खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. म्हणजे हे असणं गरजेचं आहे. नंतर चौथा मुद्दा आहे घटकनीय प्रश्नांचा सराव. घटक म्हणजे मराठीमधले जे घटक आहेत, जे तुम्हाला सांगितलं घटक प्रयोग असेल तर मग प्रयोगाचे प्रकार काय असेल हे घटक आहे. मेन घटक प्रयोग आहे, त्याचे उपप्रकार प्रकार काय आहेत ते तुम्हाला पाहायचे आहे. शब्दाच्या जाती हा मूळ घटक आहे. त्या घटकामध्ये शब्दाच्या जाती किती आहे, मग त्याचे प्रकार, शब्दाच्या जाती नाम असेल सर्वनाम असेल त्याचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्याचा सराव तुम्हाला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर शेवटचा आहे शब्दसंग्रह. शब्दसंग्रह मराठीमध्ये असणं गरजेचं आहे. आपण समोर पाहणार आहोत की म्हणजे मराठीत म्हणजे कोणते कोणते विषय असणार आहे, कोणते कोणते टॉपिक असणार आहे. आजपर्यंत आलेले जे 13 पासून तर 23 पर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत कोणत्या घटकावर आलेले आहेत, कोणत्या माध्यमानुसार आले आहेत त्या बरोबर हे आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर शब्दसंग्रहमध्ये तुम्हाला माहिती आहे समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द हे आपल्याला माहिती असणं, शब्दसिद्धी आपल्याला माहिती आहे. या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे शब्दसंग्रहामध्ये. मग मनी आहे, शब्दसिद्धी मधलं मनी आहे, वाक्यप्रचार आहे, हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. हे आपल्याला महत्वाचा मुद्दा एवढे मराठीमध्ये सध्या पॉइंट इम्पॉर्टंट असणं गरजेचं आहे, महत्वाचं असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही मराठीचा अभ्यास करत आहात, सुरुवात करत आहात, आपल्याकडे आता 2 महिने राहिले आहेत, विद्यार्थी आता पुस्तक घ्यायला लागले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला कमीत कमी 10 तास तरी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 10 तास अभ्यास तुम्हाला करावा लागणार तरच तुम्ही TET पास व्हाल, अन्यथा नाही. जर 10 तास अभ्यास करायची तुमची तयारी जर असेल तर तुम्ही यावर्षी TET पास व्हाल, अन्यथा तुमचं तेच रडगाणं असणार आहे की माझं 2 मार्कांनी राहिलं, 3 मार्कांनी राहिले, 4 मार्कांनी राहिले, सर कसं करू, मला जमत नाही आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी आपण लहानपणापासून शिकत आहोत. तर याकरिता आपल्याला मराठी फोकस करायचा आहे. जे मराठी असते आपलं 30 मार्क्स मराठी असते, त्या 30 पैकी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 25च्या अबोव मार्क्स मिळाला पाहिजे. 25च्या अबोव मार्क्स जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत इकडे आपण
150 पैकी 82 किंवा 150 पैकी 90 घेण्यासाठी तत्पर असणार नाहीत. म्हणून याचा फुल अभ्यास करा. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास आपण करायचा आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की याच्यात विषय कोणते आहे. आता विषय जो आहे आपला या मराठीमध्ये समोर काय असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. कारण या मराठीमध्ये समोरचे जे विषय हे जे 4 टॉपिक दिसत आहे तुम्हाला, व्याकरण, शब्दसंपत्ती, उतारा, कविता व साहित्य. तुम्ही जर पीवायक्यू जर बघत असाल, या पीवायक्यू मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हेच प्रश्न दिसतील. पीवायक्यू मध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला 2013 पासून तर 2023 पर्यंत तुम्हाला याच टॉपिक वरती प्रश्न दिसतील. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे प्रश्न दिसणार नाही. म्हणून तुम्हाला आता सांगितलं की शब्दांचा क्रम, जुन्या प्रश्नपत्रिका वाचणं हे महत्वाचं आहे. मराठीमध्ये तुम्हाला ढोळासारखा अभ्यास करून काही उपयोग नाही. आपल्याला हे विषय जर माहित असले, हे जर टॉपिक माहित असले, हे जर घटक माहित असले तर नक्कीच तुम्ही तेवढाच अभ्यास करणार आहात. म्हणजे यालाच आपण स्मार्ट स्टडी असे आपण म्हणू. कारण आपल्याकडे फक्त 60 दिवस वेळ आहे आणि 60 दिवसामध्ये आपल्याला लवकरात लवकर पैकीच्या पैकी मार्क घेणारा विषय म्हणजे मराठी विषय आहे विद्यार्थी मित्र. तर आपण पाहू की पहिला जो टॉपिक आहे तो टॉपिक असणार आहे व्याकरण. तुम्ही म्हणाल की मराठी विषय जर विचारत असेल तर मग मराठीमध्ये काय नुसतं व्याकरण असते अशातला भाग नाही. तुम्हाला माहिती आहे साहित्य हे काही व्याकरणात येत नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु व्याकरणामध्ये हे विषय दिलेला आहे साहित्य. तरी पण 2 ते 3 मार्क्स. आपण मार्क्सचा वेटेज पाहू आपण की वेटेज किती आहे. पहा व्याकरणावरचा प्रश्न जे असतात ते 15 ते 16 मार्क्स. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मराठी किती मार्काचा असतो, 30 मार्काचा असतो मराठी. विचार करा मग व्याकरण जर आपण म्हणत असेल तर व्याकरण म्हणजे फक्त किती आहे, 15 ते 16 मार्क्स. मग 15 ते 16 मार्क्स जर व्याकरणावर असेल तर मग 14 ते 15 मार्क्स हे कोणत्या विषयावर असेल तर या विषयावर असेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे फक्त व्याकरणच वाचून चालणार नाही, ते हे आपल्याला वाचावं लागणार आहे आणि यातूनही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. 15 ते 16 मार्क्स हे व्याकरणावर असणार आहे. शब्दसंपत्ती आपल्याला माहित आहे 3 ते 4 प्रश्न शब्दसंपत्तीवर असते. शब्दसिद्धीवर 3 ते 4 प्रश्न असतात. कधी कधी हे प्रश्न 6-7 होऊ शकतात किंवा 5 असू शकतात विद्यार्थी मित्रांनो. पण ऍव्हरेजली जर विचार करतो म्हटलं तर 3-4 प्रश्न असतात. नंतर उतारा असतो, उतारा किंवा कविता असते. मग या कविताचे जे प्रश्न किंवा उतारा आहे याच्यावर सुद्धा कधी कधी 7-8 प्रश्न असू शकतात, कधी कधी 3-4. पण ऍव्हरेजली जे प्रश्न असतात हे 3 ते 4 प्रश्न या उतारा आणि कवितेवर असतात. मग हे जे प्रश्न असतात हे प्रश्न कशासाठी असतात, हे तुमचं आकलन व्हावं त्यावेळेस किंवा तुमचं उपयोजनात्मक प्रश्न, आकलन किंवा उपयोजनात्मक तुम्ही त्याच्यावर काय करू शकता या त्या वेळेमध्ये हे दिले असतं, एक कविता किंवा उतारा. त्यासाठी हे प्रश्न दिलेले असतात. 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी असतात. नंतर साहित्य आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे मराठीचं जे साहित्य आहे, आपलं मराठी मातृभाषा आहे आणि आपली जे साहित्य आहे या साहित्यावरती सुद्धा प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. हे 2 ते 3 प्रश्न साहित्यावर असतात. असा हा व्याकरणाच्या व्यतिरिक्त असणारे जे 14 ते 15 मार्क्स आहे त्या 15 मार्क्स मध्ये हे 3 विषय असतात, 3 घटक असतात विद्यार्थी मित्रांनो. एक शब्दसंपत्ती, उतारा, कविता किंवा साहित्य व साहित्य असे 3 विषय आणि व्याकरणात असतात 15 मार्क्स. मग तुम्ही अभ्यास करताना फक्त व्याकरणच वाचणार आहात का, नाही, याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही पुस्तक कोणतेही वापरा, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरा किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचा, हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता त्यात व्याकरण आपण पाहतोय तर व्याकरणामध्ये कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात ते आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा घटक कोणतेही वाचलं तर चालणार नाही. आपल्याला माहिती आहे मराठीचं उगम, तुम्ही जर बाळासाहेब सरांचं पुस्तक पाहाल किंवा मोरा वाळंबीचं, त्यामध्ये तुम्हाला उगमापासून दिसेल मराठीचा उगम कधी झाला त्यापासनं. तर तुम्हाला वर्णविचार, नंतर जे टॉपिक दिलेले आहे, नंतर वर्णविचार, नंतर तुमचा शब्द विचार आहे, वाक्य विचार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण जर पाहतो म्हटलं तर सामान्य नाम, नाम, विभक्ती, लिंग, वचन हे तुम्हाला माहिती आहे, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर शब्द विचार मध्ये तुम्हाला पाहायचं आहे, शब्द विचार सुद्धा आपल्याला करायचा आहे. कारण प्रत्येक वेळा काळ आपल्याला वाचायचा आहे. विकारी अविकारी शब्द आपल्याला पाहिजे आहे. अविकारी, विकारी जात, अविकारी व विकारी जाती ह्या तुम्हाला पाहायच्या आहेत. याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे शब्द विचार मध्ये सुद्धा. वाक्य विचाराच्या बाबतीत प्रयोग माहिती आहे तुम्हाला, काळ माहिती आहे, काळाचा सुद्धा, ह्या सर्व जो टॉपिक आहे या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या व्याकरणामध्ये. नंतर शब्दसिद्धी, शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला माहिती आहे समानार्थी शब्द करावाच लागणार आहे. विरोधार्थी शब्द, वाक्यप्रचार आहेत, त्या वाक्यप्रचार सुद्धा तुम्हाला करायचा आहे. नंतर अव्यय तुम्हाला माहिती आहे, हे अव्ययाच्या बाबतीत इकडे वाक्यविचार अवयव जे आहेत त्याचाही सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे मराठीचे सर्व जे टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक तुम्हाला एनी हाऊ करावं लागेल, म्हणजे करावं लागेल, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न जर तुम्हाला एक पुन्हा सांगितलो की जर हे प्रश्न आणि हे जर प्रश्न तुम्ही पाहतो म्हटलं किंवा ही मराठीचा संपूर्ण सारा जर विचार करतो म्हटलं तर जे एमपीसीचे जे पुस्तक आहे जुनं, म्हणजे 2011 पासूनचे जे पेपर सेट आलेले तुम्हाला माहिती आहे सर्वांना,
ही जे प्रश्नसंच आहे लोकसेवा पब्लिकेशनचं असो किंवा इतर कोणत्याही पब्लिकेशनचं पुस्तक असो, जर तुम्ही 21,000 किंवा इतर जे पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यात आलेले जे प्रश्न आहे 2011 पासूनचे, मग तलाठीला असो किंवा ग्रामसेवकला असो किंवा पोलीस भरतीला असो, हे जे प्रश्न असतात समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे सर्व रिपीटेड असतात. हे जरी तुम्ही चालले तरी तुम्हाला ते प्रश्न त्या ठिकाणातून येऊ शकतात, हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण तेच रिपीट होतात, त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न नसतात. मग तो एक तुमचा सुद्धा फायदा होऊ शकतो. ह्या शब्द संपत्तीच्या बाबतीत झाला, म्हणजे 3 ते 4 मार्क्स. नंतर आहे उतारा आणि कविता. तुम्ही जर 13 पासूनचे जर प्रश्न पाहिले, म्हणजे 13 पासून प्रश्नसंच जर पाहिले, PYQ पाहिले, तर 23 पर्यंत म्हणजे या 10 वर्षातले जे प्रश्नसंच जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला उतारे दिसतील आणि कविता तर दिसतील. मग त्यात तुम्हाला आकलन होणारी कविता, उतारा जर पाहिजे, आकलन म्हणजे वाचून ते समजून मग त्याची उत्तरं द्यायची असतात, हे आकलन होणं गरजेचं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं स्वरूप कसं असते, त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असते, त्या उताराचं स्वरूप कसं असते, कवितेचं स्वरूप कसं असते, आपल्याला ह्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे, जे उतारा वाचन किंवा कवितेमधून. आणि नंतर आहे साहित्य. साहित्य वाचनाची याच्यात तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या क्लासेसचे तुम्हाला नोट्स असतील तुमच्याकडे, त्यामध्ये साहित्य लेखनाचं दिलेलं आहे की कोणतं साहित्य कोणी लिहिलेलं आहे, कादंबरी कोणी लिहिलेलं आहे, एखादं पुस्तक जर असेल फकीरा कादंबरी कोणी लिहिलं आहे, मग हे जसं असेल की नाही अण्णाभाऊ साठे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण ते मराठीतलं साहित्य आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानेश्वरी कोणी लिहिलं, हे असे जे आहेत ते साहित्य असणं माहित असणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करावा लागेल. नंतर पुरस्कार, साहित्य संदर्भात जर पुरस्कार कोणतं लेटेस्ट एखाद्याला दिलं असेल किंवा मराठी संदर्भात कोणाला दिलं असेल तर हे सुद्धा तुम्हाला पुरस्कार पाहायचा आहे. नंतर कोणतं पुस्तक कोणी लिहिलं हे सुद्धा त्या साहित्य लेखनमध्ये येणार आहे. हे 2 ते 3 मार्क्स नक्कीच असते विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपल्याला माहिती आहे आपण पहिल्या वर्गापासून शिकत आलेलो आहे, नंतर 7व्या वर्गापर्यंत किंवा 10व्या वर्गापर्यंत आपल्याला माहिती आहे मराठीत असताना त्या पाठाचे लेखक सुद्धा लिहिलेले असतात. मग त्याची टोपण नावे आपल्याला माहिती आहे, केशवसूत कोणाला म्हणतात, कवी अनिल कोणाला म्हणतात, कवी बी कोणाला म्हणतात, कुसुमाग्रज कोणाला म्हणतात, असे जे प्रश्न असतात याचे लॉंग फॉर्म म्हणजे जे कोणाला म्हणतात यांची टोपण नावे, हे टोपण नावे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे साहित्याच्या बाबतीत आहे, हे व्याकरणाच्या बाबतीत नाही, साहित्याच्या बाबतीत. मग हे एवढे 4 टॉपिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, याचाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तेव्हा तुम्हाला या 30 पैकी विद्यार्थी मित्रांनो 25च्या वर मार्क्स मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तुमचा तोच रडगाणं असणार आहे की सर माझ्या 2 मार्काने राहिलेला आहे, 3 मार्काने राहिलेला आहे. हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुमच्याकडे असणारे या 60 दिवसाचं नियोजन आपल्याला बरोबर करायचं आहे. तुम्हाला टाइम सांगितलेला मी की दररोज 10 तास अभ्यास जर करत असाल तर तुम्ही TET पास व्हाल, अन्यथा नाही. तेवढी तयारी आपल्याला करायची आहे. जे प्रायव्हेट जॉब करत असतील त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या वेळेच्या व्यतिरिक्त काहीतरी अभ्यास करा, कारण पर्याय नाही आहे आपल्याला. त्याच्याशिवाय पर्याय जर आपण केलं नाही, उपलब्ध केलं नाही तर तुम्ही कधीच पास होणार नाही. आणि यावर्षी येणारी जे काही 2025 ची जी काही भरती असणार आहे, हे आता जो काही 10% राहिलेल्या ज्या जागा आहेत त्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून रडत बसू नका आणि या TETच्या संदर्भातील जे काही आहे हे गांभीर्यानं घ्या, हा अभ्यासक्रम गांभीर्यानं घ्या. मराठीचे जे पुस्तक तुमच्याकडे बाळासाहेब शिंदेचं असेल तर त्यात हे सर्व दिलेले आहेत, याच टॉपिकचा अभ्यास करा आणि PYQ जे आहेत ते काढून घ्या. नेटवर उपलब्ध आहेत, गुगलला उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर टाकलं तर ते तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी या मराठीच्या संदर्भात एवढंच. पुढे जर काही माहिती लागली असल्यास मी माझा नंबर सुद्धा देतो, तुम्ही मला ते विचारू शकता. आपल्या या चॅनलला यासारखे जे व्हिडिओ आहे त्यासाठी आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.